आता तापमानासंदर्भातली अपडेट आहे। अकोला जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम आहे। तापमानाचा पारा सलग उच्चांकच गाठतोय। गुरुवारी 44.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण आहेत। दुपारच्या वेळेत रस्त्यांवरती शुकशुकाट दिसतोय आणि याच सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी। उन्हाची तीव्रता अधिक गळत होत असताना आता अकोल्यातील रस्ते जसे का ओस पडले काय असं दिसून येतं। आपण या ठिकाणी बघू शकता, हा गुडगी परिसरातील जाणारा रस्ता आहे आणि या ठिकाणी आता ओस पडल्यासारखा रस्ता दिसून येत आहे। अकोल्याला गेल्या 2 ते 3 दिवसांसाठी आता रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि त्यामुळे अकोलेकर आता घराबाहेर पडताना थोडं काळजी घेत असताना दिसून येत आहे। तरी सुद्धा आपल्यासोबत काही अकोलेकर आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। सर, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? या संदर्भात सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि विशेष करून पाणी जास्तीत जास्त प्रमाणात प्यावं। एकदम थंडही पाणी पिऊ नये, एकदम थोडंसं थंड पण एकदम गार पाणी पिऊ नये। त्याच्यामुळे काय आहे, शरीरामध्ये त्याचा परिणाम थोडासा वेगळा पडतो। आणि आजचं उन्हाचं कारण म्हणजे काय आहे की वाढते शहरीकरण आणि वाढत्या शहरीकरणामुळे झाडांची होत असलेली नासधूस, याच्यामुळे काय आहे की पर्यावरणामध्ये आणखीही परिणाम पडतो। आणि विशेषतः जिथे जास्तीत जास्त उद्योग आहेत आणि विशेष करून खूप मोठे इंडस्ट्री आहेत, त्या ठिकाणी तर अतिशय कडक ऊन असतो आणि त्याचा परिणाम 50च्या वर गेलेल्या 60च्या वर असलेल्या व्यक्तींवर नेहमीच होत असतो। आणि त्यामुळे काय आहे की जे 60च्या पुढे गेलेल्या व्यक्तींनी घराबाहेर कृपया पडू नये, एवढं या संदर्भात बोलू। दरम्यान वृद्ध लोक असतील किंवा लहान मुलं असतील आणि गरोदर माता यांनी घराबाहेर पडू नये असाही सल्ला अकोलेकरांना आता जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिला जात आहे। आणि भरपूर पाणी घ्यावे, डिहायड्रेशन होऊ नये याची दक्षता घ्यावी। तसेच जे जनावरे असतील त्यांना थंड ठिकाणी बांधावे असंही आरोग्य प्रशासनासह महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे। कॅमेरा पर्सन चारुदत्त सोरटेसह योगेश शिरसाट, NDTV मराठी, अकोला।